चाळीसगाव तालुक्याच्या व्यक्तिमत्वात अनेकविध पदर आहेत. येथील मातीला समृद्धीचं वरदान आहे. गिरणा मायेच्या अमृतधारेनं इथल्या शेकडो पिढ्यांचं भरणपोषण सुरूच ठेवलंय. ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक अशा मोरपंखी धाग्यांनी नटलेल्या पैठणीचा साज या पंचक्रोशीचं सौंदर्य अधिकच खुलवतो. पूर्वजांची ही अभिजात देण असली तरी मधल्या काही वर्षात चाळीसगावच्या प्रगतीला ब्रेक लागला होता. विकास हा 3 अक्षरी शब्दच हद्दपार व्हावा अशा निराशेचे मळभही येथे व्यापून होते. निष्क्रिय नेतृत्वाने फक्त बॅनरबाजीला ऊत आणून इथल्या प्रश्नांना झाकून ठेवले होते. शासकीय कार्यालयांची अवस्था तर शोचनीय होती. काही कार्यालयांना स्वतःची इमारतही नाही याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसत होती. एका कामासाठी नागरिकांना 4 कार्यालयांचे उमरे झिजवावे लागत होते. आकारानेच नव्हे तर लोकसंख्येने जिल्ह्यात मोठा असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याची ही दुरावस्था प्रस्थापित नेतृत्वाच्या दळभद्री आणि उदासीन प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब करणारी होती. मात्र 2019 मध्ये लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासारखे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व तालुक्याला लाभले व त्यांनी चाळीसगावला विकासापासून दूर ठेवणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध थेट झगडाच उभा केला. मन शुद्ध असणारा हा वारकरी सुपुत्र भल्या कामाचा झेंडा घेऊन निघाला आणि गत 4.5 वर्षात चाळीसगावचा चेहरा मोहराच बदलून गेला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे आज होत असलेले लोकार्पण या संघर्षमय कारकिर्दीचे ऐतिहासिक सुवर्णपान आहे. हा सोहळा म्हणजे तालुक्याच्या शाश्वत आणि स्मार्ट विकासाकडेच नव्हे तर चाळीसगाव जिल्हा होण्याच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. आपण सर्वच या संस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत. याचा आनंदही मोठाच आहे. हा अनमोल ठेवा पुढच्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात तिळमात्र संदेह नाही. आमदार मंगेशदादांनी लोकस्पर्शी विकास कामांचा धडाकाच सुरू केला आहे. चाळीसगावला महापुराच्या गर्तेत लोटणाऱ्या हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील जुन्या पुलाच्या जागी अवघ्या 115 दिवसात नवा पूल उभारून चाळीसगाव तालुक्यात सुरू असणाऱ्या विकास कामांच्या गतीची प्रचितीच दिली. मंगेशदादांच्या प्रत्येक शब्दाला कृतीचा स्पर्श असतो हेच या कामांमधून सिद्ध होते. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीच गाव खेड्यांसह शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना राबविल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, ग्रामीण विकास मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन यांनी सदोदित आमदार मंगेशदादा यांना प्रोत्साहन दिले. विकास कामांसाठी निधीचा ओघही कधी आटू दिला नाही. यामुळेच चाळीसगावचा विकास अनुशेष भरून निघत आहे. जनसेवेच्या व्रताचा ढोंग करता येत नाही असे मुखवटे लगेच गळूनही पडतात. अशा मुखवट्यांमागे लपलेले चेहरे चाळीसगावकरांनी पाहिले आणि त्यांना नाकारले देखील. आमदार मंगेशदादा यांना अशा कसोटीवर आपले नेतृत्व सिद्ध करायचे होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रवास त्यांच्या या खडतर वाटचालीची साक्ष देतो. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केल्यानंतर 5 मार्च 2022 रोजी त्याला मान्यता मिळाली. अर्थात मूळ प्रशासकीय मान्यतेमध्ये फक्त इमारतीला मंजुरी मिळालेली होती. 2023 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आमदार मंगेशदादांनी बरीच पायपीट केली. चाळीसगाव ते जळगाव, नाशिक, मुंबई अशा असंख्य फेऱ्या केल्या. या प्रस्तावाचा प्रवास 25 ते 30 टेबलवरून पुढे सरकत होता. त्रुटी व त्यांच्या दुरुस्तींचे अग्निदिव्य पार करावे लागत होते. या काळात प्रत्येक कार्यालयात आमदार मंगेशदादा यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आमदार मंगेशदादा यांनी इमारतीच्या अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते, फर्निचर, संरक्षक भिंत आदी सुविधा नागरिकांसाठी कशा अत्यावश्यक आहेत याचे प्रेझेंटेशन दिले. प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करताना आमदार मंगेशदादा यांनी त्यातील गुणवत्ता, दर्जा, सोयी सुविधा यांना विशेष करून प्राधान्य दिले. आमदार मंगेशदादा यांच्या पारदर्शी व सचोटी प्रिय कमिशन विरोधी धोरणांमुळेच ही सर्व सुविधायुक्त अद्ययावत प्रशासकीय इमारत झपाट्याने उभी राहिली आहे. बांधकाम सुरू असताना गत 16 महिन्यात आमदार मंगेशदादा यांनी 25 ते 30 वेळा भेटी देऊन पाहणी केली, आवश्यक सूचना दिल्या. धुळे रोड स्थित 3 एकर शासकीय जागेचा विस्तीर्ण परिसर या इमारतीला लाभला असून 50,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. या इमारतीसाठी 22 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार यांच्या अंतर्गत नायब तहसीलदार, पुरवठा शाखा, महसूल शाखा, संजय गांधी योजना, रोहेओ शाखा,
निवडणूक शाखा, संगणकीकरण कक्ष यासाठी स्वतंत्र व सुसज्ज दालने असणार आहेत. यासोबतच तालुका भूमी अभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक 1 व 2 यांची कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. इमारतीच्या आवारात ध्वजारोहणासह अद्ययावत फर्निचर, लँडस्केप, अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते, पार्किंग व्यवस्था, इलेक्ट्रिक फिटिंग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, अभ्यागत कक्ष अशा बहुविध सुविधा प्रशासकीय इमारतीत एकवटल्या आहेत. बांधकामासाठी व सुशोभीकरणासाठी वापरलेले साहित्य हे नामांकित कंपन्यांचे आहेत. या इमारतीमुळे सर्व शासकीय कार्यालये त्यांच्या आस्थापना एकाच छताखाली आल्या आहेत. याचा थेट फायदा चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. शासकीय कामांसाठी त्यांचे हेलपाटे कमी होऊन पायपीटही थांबणार आहे. नाशिक स्थित संजीवनी इन्फ्रा कंपनीच्या अतुल सुधाकर अडावतकर व त्यांच्या भागीदाराने इमारतीला हे लोभस रूप दिले आहे. आमदार मंगेश दादा यांचे मार्गदर्शन आणि इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या संख्येने उपलब्ध झालेले मनुष्यबळ यामुळे मुदतीआधी 8 महिने इमारत बांधून पूर्ण झाली. या इमारतीमुळे चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात नवा मोरपीस खोवला गेला आहे. पुढच्या काळात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगावची नवी ओळख अधोरेखित करणार आहे. आमदार मंगेश दादा यांच्या 4.5 वर्षात आजवर 1500 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. चाळीसगाव तालुक्याच्या मागील 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच राज्य शासनाच्या तिजोरीतून चाळीसगावसाठी निधीचा असा ओघ वाहिला आहे. चाळीसगाव नव्याने बदलत आहे, घडतही आहे. स्वतंत्र आरटीओ कार्यालयाने चाळीसगावला राज्यभर MH52 अशी नवी ओळख मिळाली आहे. वरखेडे लोंढे धरणाच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू झाले असून धरणाचे लोकार्पण उंबरठ्यावर आहे. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले असून यामुळे सर्वसामान्यांना उपचारासाठी आता धुळे जळगाव जाण्याची आवश्यकता भासणार नाही. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील घाट रोड, स्टेशन रोड आदी रस्ते काँक्रिटीकरण होत असल्याने नेहमीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केवळ प्रमुख रस्तेच नाहीत तर गल्लीबोळातील रस्ते सुद्धा चकाचक होत आहेत. शहराच्या नाट्यगृह उभारणीचे काम प्रगतीपथावर असून 3री घंटा ही लवकरच वाजणार आहे. शहरातील सुवर्णाताई गार्डनसह 30हून अधिक ओपन स्पेस सुशोभीकरण कामामुळे आबालवृद्धांना विरंगुळ्यासाठी हक्काच्या जागा उपलब्ध होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॉलेज पॉइंट जवळील महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण प्रस्तावित असल्याने नेहमी वर्दळीचे असलेले हे चौक आता मोकळा श्वास घेतील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे नूतनीकरण देखील मंजूर झाल्याने जलतरणाची आवड असणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते, संत सेवालाल व वीर एकलव्य भवन, सभागृहे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये, पाणी पुरवठा योजना आदी कामांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात सुरू आहे. कायम दुष्काळग्रस्त रोहिणी व 17 गावांना थेट गिरणा धरणावरून पाणी पुरवठा योजना काम अंतिम टप्प्यात आहे. विकासाबरोबरच अध्यात्म व ऐतिहासिक वारसा जोपासायचा आमदार मंगेशदादा यांचा संकल्प आहे. शिवछत्रपतींचा मावळा म्हणून आमदार मंगेशदादा यांनी तरुणाईसाठी रायगडवारीचा उपक्रम सुरू केला असून अंगणवाडी ताईंसह हजारो कष्टकरी महिलांचे माहेरपण साजरे केले. शिष्यवृत्तीच्या रूपाने गुणवत्ता विद्यार्थ्यांना लढण्याचे बळ दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरला नेणारे आमदार मंगेशदादा त्यांच्यासाठी पुंडलिक झाले आहेत. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण पर्वणीवर समस्त चाळीसगाव वासियांतर्फे आमदार मंगेशदादा यांचे शतशः जाहीर अभिनंदन. लाभले भाग्य आम्हास आमचे आमदार मंगेशदादा चव्हाण अशीच समस्त चाळीसगावकरांची भावना आहे. म्हणूनच चाळीसगावकरांच्या मनामनातून त्यांच्या दैदिप्यमान विजयाचा संकल्पही केला गेला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पुढील वाटचालीसाठी अंतरीच्या शुभेच्छा. जय श्रीराम.